नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 34 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग। अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। तर आता इथे टोटल उंची मी घेतलेली आहे 15 इंच, मला तयार 14 इंच हवा आहे। शोल्डर घेतला आहे 5.5 इंच, पुन्हा या बाजूने 5.5 इंचावर एक मार्किंग केलेले आहे आणि तिथपासून पुढे आर्महोल घेणार आहोत आपण 6 इंच। आता चेस्ट साइज घेणार आहोत आपण 34 चा चौथा भाग 8.5 इंच प्लस 1.5 इंच सिलाई मार्जिन घेणार आहोत। कमरेचा चौथा 7 इंच म्हणजे 28 इंच कंबर आहे। 7 इंच कमरेचा चौथा भाग, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच घेणार आहोत शिलाई मार्जिन। तर आता इथे चेस्ट आणि कमरेचं मार्किंग करून झालेलं आहे आणि शिलाई मार्जिनचंही आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत। तर आता आपण गळ्याचं मेजरमेंट घेऊया। गळा घेणार आहे इथे 2.5 इंच गळा रुंदी, गळा खोली घेणार आहे 9.5 इंच आणि हा गळ्याचा बॉक्स आखून तयार घेणार आहोत। इथे जर तुम्हाला 9.5 इंचाचा तयार गळा हवा असेल तर तुम्ही 10 इंच घ्यायचा आहे, कारण शिलाई मार्जिन वरती अर्धा इंच जातं। आता बॅक आर्महोलचा मी सेप देऊन घेतलेला आहे आणि खाली सेप देताना शिलाईच्या बाजूकडून फिटिंगच्या बाजूकडून 1/4 इंच डाऊन केलेला आहे। तर आता बॅक साइडचं मार्किंग करून झाल्यानंतर मी इथं सगळ्यात आधी बॅक साइडचं कटिंग करून घेते आणि मग पुढची स्टेप म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाउजचं मार्किंग आणि कटिंग पाहूयात। तर आता हा झाला आहे बॅक पार्ट तयार। तर चला आता बॅक पार्ट झाल्यानंतर फ्रंट पार्ट तयार करताना सगळ्यात आधी फ्रंट पार्टचं खालच्या बाजूने 1/2 इंच मार्जिन एक्स्ट्राचं घ्यायचं आहे फक्त प्रिन्सेस कट ब्लाउजसाठी। तर आता मी ते 1/2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता जो बॅक पार्ट तयार करून ठेवलेला आहे तो त्या 1/2 इंचाच्या मार्किंगवरती व्यवस्थित ठेवायचा आहे आणि जसं आहे तसं बॅक पार्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे। वरती आर्महोल आणि शोल्डर आहे तसं मार्किंग करून घेतलेलं आहे। इथं कुठलंही चेंजेस करायचं नाही। गळ्याचंही जी गळा रुंदी घेतलेली आहे तीही व्यवस्थित इथे आहे अशी मार्क केलेली आहे। आता इथे आपण फ्रंटचं शोल्डर डाऊन करायचं राहिलं होतं तेही मी इथे करून घेते। आता फ्रंटचं केलेलं डाऊन आर्महोल आधी मी कट करून घेते म्हणजे आपल्या लक्षात येईल। आता बॅक पार्ट मी बाजूला ठेवलेला आहे। आता आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊया। सगळ्यात आधी आर्महोल डाऊन करायचं आहे। त्यासाठी जसं की आपण आर्महोल 6 इंच घेतलं होतं तर 6 इंचावरती मी इथे या बाजूने 5.5 इंच आणि वरच्या बाजूने 6 इंच योग्य मेजरमेंट घ्यायचं। थोडंही कमी जास्त झालं तर मार्किंग कमी जास्त होऊ शकतं आणि ब्लाऊज चुकू शकतो। आता इथं आतल्या आर्महोलचं म्हणजेच फ्रंट आर्महोलचं मी मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर गळा खोली घेतलेली आहे फ्रंट साईडची 6 इंच, कारण मला तयार 5.5 इंच हवा आहे। तुम्हाला जर तयार 6 इंच हवा असेल तर तुम्ही 6.5 इंच घ्यायचं आहे, कारण वरच्या बाजूने अर्धा इंच सिलाई मार्जिन जातं। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे फुल बस्ट पॉईंट 9.5 इंच आणि हुक पट्टीच्या बाजूकडून 3.5 इंच मार्किंग केलेलं आहे फुल बस्ट पॉईंटला पण आणि खालच्या पॉईंटला पण। आणि इथे आपण नॉर्मल असा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतलेला आहे आर्महोलपर्यंत। तर या बाजूने आपण 2 इंच मार्किंग करणार आहोत, कारण इथे आपण प्रिन्सेस कटला सेप देणार आहोत। 1/2 इंच जे वाढवलेलं आहे त्या इंचाला पण खाली मार्किंग करून घ्यायचं आहे आणि वरती 2 इंचावरती मार्किंग करून इथे सेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचं। त्याआधी खाली 1 इंचावर एक मार्किंग करायचं म्हणजे सेप व्यवस्थित येतो। आता इथे तुम्ही पाहत असाल प्रिन्सेस कटचा सेप देऊन झालेला आहे। आता हे जे 2 इंच आहे कटिंगमध्ये जाणार आहे, म्हणून आपण बाजूला 2 इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने 1/2 इंच आता हे मार्किंग आखून घ्यायचं आहे। आता इथे आपण थोडंसं डार्क आकार व्यवस्थित करून घेऊया। तर अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचं मार्किंग करून झालेलं आहे। तर आपण करूया कटिंग, पण त्याआधी आपण वरचा जो पार्ट आहे म्हणजेच आर्महोलचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली आपलं थोडंसं मार्किंग आणि कटिंग करायचं आहे तेही पाहूयात। तर खाली आपण जे 1/2 इंच वाढवलेलं होतं ते शिलाई करताना कमी जास्त होऊ शकतं, तर त्यासाठी आता आपण इथं
जिथं वाढवलेलं होतं म्हणजेच जिथे 3.5 इंचाचं मार्किंग होतं तिथपासून पुढे आणि वरती कमरेच्या बाजूकडून अशा पद्धतीने तिरक्या लाईन घ्यायच्या आहेत आणि हा पार्ट अगोदर कट करून घ्यायचा आहे, नाही तर फ्रंट पार्ट मोठा होऊ शकतो। आता इथे मधला भाग आपण कट करत नाही कारण इथे पप बनतो, त्यामुळे हा पार्ट आतमध्ये ॲडजस्ट होऊन जातो। तर आता इथे फुल बस्ट पॉईंटला मी थोडंसं मार्क केलेलं आहे, कारण हे आपल्याला शिलाई करताना खूप उपयोगी पडतं आणि अगदी फुल बस्टचा पॉईंट म्हणजे दोन्ही पार्टचे जे पॉईंट आहे ते व्यवस्थित एकमेकांना अटॅच करण्यासाठी बरं पडतं, म्हणून ही मार्किंग करणं गरजेचं असतं। तर मी अशा पद्धतीने जो मार्किंग केलेला भाग आहे तिथे कट द्यायचा आहे, कारण हे ज्यावेळी आपण कापडावरती ठेवतो तर हे पॉईंट आपण देऊन घ्यायचे आहेत आणि शिलाई करताना अगोदर या पॉईंटपासूनच शिलाई करण्यासाठी सुरुवात करायची आहे। तर अशा पद्धतीने फ्रंट पार्टचं मार्किंग झालेलं आहे आणि बॅक पार्टचं पण मार्किंग करून झालेलं आहे। तर चला मैत्रिणींनो, आता पुढची स्टेप आपण पाहणार आहोत स्लीव्ज डिझाईन। पण इथे पहा तुम्ही, तर आता आपण स्लीव्ज डिझाईन कटिंग करताना आपल्याला पाहिजे असतं आर्महोल। आता आर्महोलचं माप कसं घ्यायचं ते पाहूयात। बॅक पार्ट घेतलेला आहे, इथं वरच्या बाजूने मेजरमेंट टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आर्महोलचं मेजरमेंट घ्यायचं आहे। आता इथे टोटल किती येत आहे तर 9.5 इंच, तर इथे 9 इंच पकडायचं, कारण वरती आपण जे शोल्डर जोडणार आहे तिथं अर्धा इंच जातं, तर 9 इंच टोटल आपला आर्महोल आलेला आहे। आता मी इथे पेपर घेतलेला आहे दुसरा, त्याला फोल्ड केलेला आहे आणि बंद बाजूकडून आपण उंची टाकून घेणार आहोत ब्लाऊजची। तर टोटल उंची मी 5.5 इंच घेतलेले आहे, मला तयार 4.5 इंच हवा आहे म्हणून अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेले आहे। आता आर्महोल इथे मी टोटल तुम्ही पाहत असाल तर पेपरचं 9 इंच घेतलेलं आहे आणि ही लाईन मी सरळ आखून घेत आहे। आता इथे आपण डाऊन करणार आहोत 3 इंच, म्हणजे ही आहे कॅप हाईट आणि मी नॉर्मल असा स्लीवचा आकार देऊन घेत आहे। मी अशा पद्धतीने आकार दिलेला आहे। आता दंडघेर घेणार आहोत इथे 5.5 इंच, तर आता आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत। तर आपण वरच्या बाजूने आर्महोल आता चेक करून घेऊया की आपलं बरोबर येणार आहे की कमी पडेल। तर मेजरमेंट टेप अशा पद्धतीने तुम्ही वरच्या बाजूने ठेवू शकता, हळूहळू असा फोल्ड करायचा आणि जिथे तुमचं 9 इंच येतंय हे पहा तिथे तुम्ही मार्किंग करायचं आहे। आता इथं माझं 9.5 इंच आलेलं आहे, पण मी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे। आपण ते जास्त झालं तर कट करू शकतो, कारण स्लीव्ज जोडताना कधीही खेचायची नाही। स्लीव्ज जर खेचली तर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही। थोडं जास्त हवं आहे, कमी नको। आता फ्रंटचा आर्महोल मी इथे मार्किंग करून देत आहे। तर अशा पद्धतीने फ्रंटचंही आर्महोलचं मार्किंग केलेलं आहे स्लीव्जचं आणि ही झाली आहे आपली स्लीव्ज कटिंग। तर अशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजचं बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि स्लीव्जचं कटिंग तयार झालेलं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर जरूर कराच। पण जर तुम्हाला कुणाला या पॅटर्न म्हणजे कुठलाही पॅटर्न 34, 35, 36 साईज हवी असेल तर तुम्ही मला वरती स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करून सांगू शकता। आणि अजून एक प्रिन्सेस कट ब्लाऊजची मी ऑफर ठेवलेली आहे। 30 साईज ते 40 साईजचे संपूर्ण पॅटर्न आपल्याला 500 रुपयामध्ये मिळणार आहे। तर कुणाला हवं असेल तर वरती दिसणाऱ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही ऑफर तुम्ही मिळवू शकता। तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद सर्वांना। श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, अजून एक टिप्स तुमच्यासोबत शेअर करायची राहिली आहे। ज्यावेळेस आपण हे पॅटर्न ब्लाऊजवरती म्हणजे अस्तरवरती किंवा ब्लाऊजवरती ठेवून कट करतो त्यावेळेस शिलाई करताना कमी पडू शकतो, म्हणून हा जो पार्ट असतो आपण जिथे जॉईंट देणार असतो अर्धा इंचाचा, तो कमी पडू नये म्हणून इथे 1/4 इंच कापडावरती थोडासा भाग वाढवून घ्यायचा। तसंच या बाजूनही 1/4 इंच वाढवून घ्यायचा, म्हणजे हे शिलाईमध्ये गेल्यानंतर बाकीचा पार्ट उरतो। चला तर, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच